खूप गरीब आहे आमचा नेण्या. गरीब फक्त दाखवतो घरातल्यांना, पण तो गरीब नाही, पण ह्यो खरोखरचा गरीब आहे. मजा आहे काही इथं, इथल्यासारखी मजाच नाही. फक्त काही इथली लोक घाबरतात लई. बैल गाडीला हात लावला, बैलांना हात लावला का त्यांना वाटतंय का आमचं बैल हातलं जातात, फाटते त्यांचे लोक. दम नाही ते कशाला आलं शर्यतीला. अंगण जाऊ त्या बाजूला घे बैल. चल मग त्या बाजूला घे गाडी रे. मागं गाडी त्या बाजूला घे ना बैल. अरे बाबा नाना आई करा चाय सुनील नानाचं दुकान आहे आता. मी व्हिडिओ करतो तू बरे. आणि म्हणजे तू रे नाही असा असा बघ मग तुला दाखवेन मी. तू पटकन असा कर. चल सर या मला नाही करू. कुठे वरती ठेवलं. दोन्ही आहेत ना दोन. कॅमेरामॅन ते काय तिकडे दिसत नाही. दोन्ही आहेत दोन आहेत. गाई तुम्ही बघू शकता हे आमचे बैल, त्यांची फॅमिली आणि एवढे फॅन्स आहेत त्यांचे. फॅन्स एवढ्या अंतरात. ठीक आहे चला, खूप मोठा ओव्हरटॅक टाकलेला गाईज आम्ही. बैल आपला सर्जा सर्जा बैल, आणि या बैलाचं नाव नाही माहिती आम्हाला. हे बघा गाईज सर्जा बैल. आणि बघा गाईज बघा कुठला बैल आहे, त्याचं नाव नाही मला माहिती. गाईज तुम्ही बघू शकता हा बैल मला खूप आवडलेला आहे. किती डेंजर बैल आहे बघा तो. बाबा कसा काम आहे. गाईज आमचा दुसरा बैल आलेला आहे बघू शकता. नरेश भाऊ घेऊन आलेले आहेत त्याला. आणि माया भाऊ इकडे आहे का. माया भाऊ टेन्शन मध्ये. गाईज आम्ही चाललेलो आहेत गोळा खाला. मग या भाऊनी फुकाट आवाज दिलेला आहे आम्हाला, बोलतो ये गोळा खा. ज्ञानवाला गोळा घाला बारीक पडणार का. आमचा ज्ञाने गोळा घाला. बोल एकदा बोल. गोळा घाला बोल एकदा. आमचा ज्ञानवाला गोळा घाला. गोळा एक दिला. नाही डबल बोल ना. गोळा घाला. हा बोल ना. गोळा तर बोल. बोल ना. अख्खे बघते ना गावातली. नंतर मला बोल नको. बोल बोल ना तू. अरे गोळा खालाय गोळा.
इकडून अशी गेली का डायरेक्ट सरळ जाते कुठं पण जाते गाडी म्हणजे तिथं जागेवर थांबवते ना चालू तू त्यांना कुठं काय करायचं काय बारीक पोरा बोला का ते तू काय घाला एक दिवसाचा पण नाही घाबरत बोल एकदा अरे मी कोणालाच नाही घाबरत काय विषय आमचा ज्ञानवाला प्यारडा घाला आमचा नेण्याची व्हिडिओ तुम्ही आगी जरा एवढं बांधायला घेतलं लगेच होतं शिव दिली गपचूप का 22 मार्चाने आम्हाला सगळ्यांना गोल स्पॉन्सर गेलेले आहेत ज्ञानू त्याला एक 10 रुपयाचा घेऊन दे ना पुण्याला गोला 10 रुपयाचा एक घेऊन दे एक दे ना 10 रुपयाचा घेऊन दे त्याला नवीन घे ना दे बापा 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 बाबा शिंगमोड्या बैल बेकार सुटले का बेकार शिंगमोड्या बैल बघ व्हाईट वाला अरे सॉरी ब्लॅक वाला वन साइडेड जिंकलेली आहे राईट साइडची गाडी वन साइडेड भूषा हे ना एवढ्या अंतरावर जिंकला इकडे बघ एवढ्या अंतरावर गाईस खूप पिसळलेला बैल आहे यो बघू शकता तुम्ही यो गाडी काय नाही पायरा नका करू आपण दुसरा पायरा बघू गाडी इकडे बघ किती मोठा आला बाजूला बघ आता त्याला सांग देऊ का असं काय नाही इथं यांची टीम मीटिंग चालू आहे कसं बैल पाळायचं कसं नाही टीम मीटिंग चालू आहे यांची काय आला बाबा लागला नाही काय शिंगाला माहिती आहे का तो बैल आहे ना पार इथून फडफड गेला पण त्याच्या धमाऊ तिथं उठला ना रिटर्न पाला मेनू काय बोलू शकते का तो आपल्या व्हायला वाईट वाटतं मजा आहे गाई इथे इथली सारखी मजाच नाही फक्त काही इथली लोक घाबरतात लई बैल गाडीला हात लावला बैलांना हात लावला का त्यांना वाटतंय का आमचं बैल हातलं जातात फाटते त्यांची लोक दम नाही ते का चला बैलगाडीला हात पण लावून कोण महागडे मिरच्यांच्यात कुठं बाईला जिंकतात मग कुत्री बोलवली असती लिंबा घेऊन घाबरणारी लोक आहे तिथे सगळी बैलवाल्यांना हिंमत नाही एकमेकाच्या बैलाला हात लावला तर ते बोलतात का लगेच काहीतरी केला पाहिजे एवढा कॉन्फिडन्स नसेल बैलावर तर आणायचाच नाही माझा तिकडे बैल मारतो कुठल्या बैलगाडीला जरी हात लावला तरी ते बोलतात का लगेच भांडणं होतं याला काय अर्थ आहे गाईस याला अर्थ नाही घाबरायचं असेल तर घरीच बसायचं 22 मार्चची नवीन खरेदी होणार आहे बैलांची नवीन खरेदी होणार आहे तो बैलगाडीला हात लावल्यावर बोलतात एक बैल आहे तुम्हाला अशाने खेळायचा का नाही असा प्रश्न उभा राहतो आपल्या पुढे 22 मार्च मला काही माहित नाही आणि मी जर कुठल्या बैलगाडीला हात लावला तर ते बोलतात लगेच भांडणं होतात मग भांडणं जर झाली तर मग काय करायचं असं 22 दादा एक बैल घेतो बैलाला हात लावायचे असेल एखाद्याला इच्छा तर लावून दिला पाहिजे घाबरायला नाही पाहिजे किती वाजले असं
ना तेरा टाइम हो गया अभी. असं जर घाबरायचं असेल तर मग बैल कशाला आणायचा? एखाद्याला कुठला बैल आवडला आणि त्याला त्याच्यासोबत फोटो काढायचा असेल किंवा त्याला हात लावायचा असेल तर ही लोक बोलतात का त्यांना अशी भीती वाटते का तो आमचा बैल लगेच हारेल. जर बैलाला हात लावून जर हारणार असेल तर मग अशा बैलाला तुम्ही 4 टाइम आमच्या बैलाला हात लावा. कुठला बैल आणि आमचा बैल हरवून दाखवा. आमच्या बैलाशी कोणी शर्यत लावायला पण तयार नाही कारण का एवढा टॉपचा बैल आमचा आहे. मथुर बाकासूर बरं पडलं का मग? ते बरे पडलं मग. त्यांचे मालक स्वतःहून देतात, हात लावून देतात, फोटो लावून देतात. त्याही जर असा विचार केला तर कोणीतरी आपल्या बैलाला हात लावून आपल्यावर लिंबू फिरवला तर मग ते तर फोटोच काढून देणार नाही कोणासोबत. हे आणि यांचे साधे सुधे बैल आणतात आणि असं दाखवतात जसं काही किती मोठे बैल आहेत ना किती नाही आणि एक हात लावून देत नाही. याला काय अर्थ आहे? आणि ते मथुर बकासूर सोन्या मोठा बिटा ते तिकडचं एवढं ते फोटो बिटो काढून देतात. त्यांना भीती नाही असेल वाटत का मग? बकासूर हे काय आहे? अंधश्रद्धेमध्ये जगणारी लोक आहे ती. सगळीकडे पब्लिक ना पब्लिक. काय ह्यो बैल बेकार आहे, मला आवडला नाही. मी पल जायला इकडे रे नानू डबल काय बोलू शकतो इकडे ये ना इकडे शिस्ती जावं तिला मोठा तसं काही. आता तू मला सांग ज्ञानू, तू मला सांग सोन्या बैल आहे, मथुर बैल आहे, बकासूर बैल आहे. त्या बैलांना एवढी लोक हात लावायला जात आहेत हा तर ती लोक बोलतात का हे त्याला हात लावू नका मग तो बैल हारेल असं बोलतात ते. आणि ही यांची 1,5-2 हजाराची बैला ही 1,5-2 हजाराची बैला नाही बोलतात. हाच मला ही गोष्ट पडली नाही. आणि ठीक आहे समजला पाहिजे त्यांना का लिंबू बिंबू फिरवून जर बैल पळत असतं तर मग कोणी गाडवा पळवली असते बैलांच्या जोडीला. ती जिंकणार आहेत का लिंबू फिरवून? काही गोष्टी बदलल्या पाहिजेत याच्यातून. अंधश्रद्धेवर विश्वास ठेवावा असा माझा म्हणणं आहे. नाही पण आहे कधी कधी असतंय का काही पण एवढा लिंबू ठेवून जिंकताय काय? त्या मथुर बैलावर पण एवढ्या आरोप घेतात. काय खरं आहे का? असं कुठं लिंबू जर ठेवून जर जिंकत असता तर मग सगळंच बैल लिंबू ठेवा ना तुम्ही पण. मग सगळे लिंबू ठेवा. आता यांनी पण लिंबू ठेवला ना मीनी पण लिंबू ठेवला तर मग दोघं जिंकायला पाहिजे हा. मग यांनी पण लिंबू नाही ठेवला मीनी पण लिंबू ठेवला तर दोघं पण हारायला पाहिजे. त्याच्यावर तुमचं काय मत आहे ते मला सांगा. कारण का मी ज्यांच्या सोबत आलोय ती लोक बोलतात का कोणाच्या बैलांना हात लावू नका किंवा कोणाच्या गाडीला हात लावू नका. असं केला तर त्यांची लोक लगेच भांडणं करतात किंवा मारतात. मग ही मला काही गोष्ट पटलेली नाही. भाऊदा तुला ही ट्रॉफी कुठली भेटली? ही मी पहिली गाडी पळवली त्याच्याबद्दल मला ही ट्रॉफी भेटलेली आहे. काहीच आता आम्ही चालू आम्हाला जोड बघायला. जोड नाही आता आम्ही शर्यत जमवण्यासाठी चाललेलो आहेत. आमचे पिंट्या भाऊ चाललेले आहेत बैलाला जोड शोधण्यासाठी. आणि इकडे काळा बैल बेकार आलेला आहे ना. बघू शकता काहीच बैल खूप धावतो. त्याची शिंग बघ कसली आहेत. इथे आमचे भावेश माणसं पक्के भडकलेत. तो स्वतः बैलाचा मालक आहे ना त्याच्यामुळं त्याला खूप टेन्शन आलं. आता शर्यत जमली त्याची तो चाललाय पण त्याची काय बैल गरम कसा करतात त्या सांगा. ते बोलतात बैल गरम करा. आता याला गरम करायला तव्यावर ठेवायला लागेल का गरम करण्यासाठी? मला तू गरम होईल. गरम बैला गरम हो रे आपला. भावेश दोन तुमचा बैल बघा टॉपचा आहे. तुम्ही काही 2 शब्द बोलू शकता म्हणजे तुम्ही बघू शकता बैलाचा कलर बघू शकता. आमच्या बैलाच्या गळ्यामध्ये घुंगरू बघू शकता एकदम ओरिजिनल व्हाईट गोल्ड बैल आहे आमचे. पळत नाहीच आमचा बैल असा हवेत उडतोड आहे. पहिली गोष्ट तर बैल पळत नाही आमचा. त्याचे पाय जमिनीला टच होतात असं दिसतच नाही. नुसते वाऱ्यात. आणि बघू शकता त्याच्या नजरने लागावा म्हणून आम्ही 2 धागे बांधलेत पायाला. बैलाचा चेहरा बघू शकता. आपण लय वर्ष होत्या त्या ब्लॉग मध्ये. तर अशा प्रकारे हा बैल आहे. खूप शांत बैल आहे. आणि तुम्ही बघू शकता याला मी पहिल्यांदा हात लावतो तरी पण मला तो काही बोलत नाही. एवढा शांत बैल मी उभ्या आयुष्यात बघितला नव्हता. कारण का मी पहिल्यांदा कुठल्या बैलाला हात लावला असेल तर ह्योच.
याच्याच जोडीला मी इंस्टाग्रामवर फोटो टाकत असतो नेहमी. तो बैल मला खूप आवडतो. खूप गरीब आहे आमचा नेण्या. गरीब फक्त दाखवतो घरातल्यांना, पण तो गरीब नाही, पण ह्यो खरोखरचा गरीब आहे. बघू शकता काही, त्याला आपण काही पण केलं तरी तो काही करत नाही. गरम व्हायचंय तुला आता फक्त. लेट्स गो, लेट्स गो. झिरो पाहिलं. एकटाच होता.